हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण रेन ट्री इंग्लिश क्लास 2 चा आज आपण लेसन 3 दॅट्स व्हॉट फ्रेंड्स आर फॉर म्हणजे मित्र त्यासाठीच असतात ह्या लेसनचा असा मीनिंग आहे. चला तर मग सुरुवात करूया. वॉर्मअप. सीमा अँड जुलिया आर बेस्ट फ्रेंड. सीमा आणि जुलिया ह्या खूप काय बेस्ट फ्रेंड आहेत, म्हणजे घट्ट मैत्री आहे त्यांची. दे लाईक टू गो टू द लायब्ररी. त्या एकत्र लायब्ररीला जातात. दे शेअर स्नॅक्स. ते एकमेकांमध्ये खाऊ पण शेअर करतात. दे प्ले टुगेदर. त्या एकत्र खेळतात. ड्रॉ ऑर पेस्ट अ पिक्चर ऑफ युअर सेल्फ अँड युअर बेस्ट फ्रेंड. ड्रॉ किंवा म्हणजे चित्र काढा किंवा चित्र चिटकवा तुमच्या आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडचा. व्हॉट डू यू लाईक टू डू टुगेदर. आणि तुम्हाला दोघांना एकत्र काय करायला आवडते. टॉक अबाउट इट. आणि त्याच्याबद्दल बोला. चला तर लेसनला सुरुवात करूया. थिओडो द एलिफंट इज सिटिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. हिज लेग इज हर्ट. ही इज सॅड. आता ह्या लेसनचं पहिल्यांदा आपल्याला प्रस्तावना सांगितलेली आहे की एक ना एलिफंट आहे, त्याचं नाव काय आहे तर थिओडो. त्याचं नाव काय आहे तर थिओडो. हा एलिफंट फॉरेस्टच्या बरोबर मध्ये बसला आहे. आणि का बसला आहे तर कारण त्याचा पाय काय झाला आहे दुखावला आहे आणि तो खूप सॅड आहे म्हणजे उदास आहे. व्हॉट कॅन आय डू थिओडो से. थिओडो स्वतःला म्हणतोय की मी काय करू शकतो. आय कांट वॉक टू द एंड ऑफ द फॉरेस्ट. आणि मी काय फॉरेस्टच्या शेवटच्या ह्याला जाऊ शकत नाही, शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. हाऊ विल आय मीट माय कझिन. मी माझ्या भावाला कसं भेटू. आय विल आस्क माय फ्रेंड फॉर ॲडवाईस. मी माझ्या फ्रेंडचं काय घेतो ॲडवाईस म्हणजे एक आयडिया किंवा सल्ला. दॅट्स व्हॉट फ्रेंड आर फॉर. आणि मित्र त्यासाठीच असतात. ॲडवाईस म्हणजे काय तर अ गुड आयडिया ऑर हेल्पफुल वर्ड्स. ॲडवाईस म्हणजे काय तर एखादी चांगली आयडिया, त्यातून एक चांगला उपाय किंवा हेल्पफुल वर्ड मिळतो आपल्याला जर आपण कोणाची ॲडवाईस घेतली तर. आणि थिओडो कसं प्रोनाऊन्सिएशन करायचं ते इथं खाली लाईनमध्ये दिलं आहे की से थी ओ आणि डो. आणि डोर करायचं नाही आहे तिथं, डो करायचं. आणि तिथं लिहिलं आहे की THचा साऊंड थँक कसा आपण करतो तिथं थ करायचं आहे. ओके, काही जण द करतात पण द नाही करायचा, तिथं थ करायचं. म्हणजे थिओडोचं प्रोनाऊन्सिएशन कसं होणार डो. कळालं. ओके स्टुडंट्स, चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. जस्ट देन थिओडोज फ्रेंड द बर्ड कम देअर. वाय आर यू सिटिंग हिअर इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट थिओडो आस्क द बर्ड. आणि थोड्याच वेळास ना तिथं त्या थिओडोची फ्रेंड येतो तर कोण बर्ड असते. आणि मग बर्ड काय म्हणते की तू इथं मध्ये का बसलाय जंगलाच्या. तिने त्याला प्रश्न केला. आय हॅव हर्ट माय लेग अँड आय कांट वॉक टू द एंड ऑफ द फॉरेस्ट से थिओडो. आणि मग थिओडो तिला सांगतो की माझा पाय दुखावला आहे आणि मी जंगलाच्या शेवटच्या ह्याला जाऊ शकत नाही, चालत जाऊ शकत नाही. वाय डोंट यू फ्लाय आस्क द बर्ड. मग ती बर्ड काय म्हणते की मग तू उडून का जात नाही. आय कांट फ्लाय से थिओडो. आणि थिओडोने मग तिला रिप्लाय केला की मी उडू शकत नाही. कम्प्लीट दिस सेंटेन्स. थिओडो कॅनॉट वॉक बिकॉज. थिओडो चालू शकत नाही. का बरं. का तर त्याचा लेग काय झाला हर्ट झाला आहे. बिकॉज हिज लेग वॉज हर्ट. सून थिओडोज फ्रेंड द लायन कम देअर. आणि लवकरच त्याचा म्हणजे तेवढ्यातच त्याचा दुसरा फ्रेंड येतो. कोण तर लायन. वाय आर यू सिटिंग हिअर इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट थिओडो आस्क द लायन. मग लायन त्याला प्रश्न करतो की थिओडो तू जंगलाच्या बरोबर मध्ये का बसला आहेस. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. काय म्हणतोय बघूया. आय हॅव हर्ट माय लेग. आय कांट वॉक. आय कांट फ्लाय. आय कांट फ्लाय. सो आय कांट मीट माय कझिन ॲट द एंड ऑफ द फॉरेस्ट से थिओडो. मग थिओडो आहे ना लायनला काय उत्तर देतो की माझा पाय म्हणजे माझ्या पायाला जखम झालेली आहे, मी चालू शकत नाही, मी उडू शकत नाही, पण मला आणि मग मी माझ्या ना कझिन भावाला भेटू शकत नाही जो फॉरेस्टच्या एंडला आहे.
वाय डोंट यू रोर से द लायन. मग लायन त्याला म्हणतो की तू रोर का करत नाही. रोर म्हणजे गर्जना. ज्यावेळेस लायनची जी आवाज असतो त्याला आवाजाला काय म्हणतात तर रोर. रोर म्हणजे गर्जना. एव्हरीवन इन द फॉरेस्ट विल हिअर यू. दे विल कम टू सी यू. म्हणजे जर यांना रोर केलं तर यांना फॉरेस्टमधले प्रत्येकजण हा आवाज ऐकतील आणि ते लगेच इथं येतील. इट्स नाईस ऑफ यू टू गिव्ह ॲडवाईस बट आय कांट रोट से थिओडो टू द लायन. मग थिओडो लायनला रिप्लाय करतो की तू दिलेली ॲडवाईस खूप चांगली आहे पण मी रोर करू शकत नाही. आय कॅन रोर. आय विल शो यू हाऊ टू रोर से द लायन. लायन म्हणतो की मी रोर करून दाखवतो की कसं करायचं असतं आणि तो रोर करतो म्हणजे तो गरजतो. अँड द लायन रोड्स हिअरिंग द रोर ऑल द ॲनिमल ऑफ द फॉरेस्ट कम देअर ॲट वन. आणि नंतर आहे ना लायन रोर करून दाखवतो आणि केल्या लगेच आहे ना काय त्याचा आवाज सगळे फॉरेस्टमधले ॲनिमल ऐकतात आणि ते लगेच तिथे येतात. व्हॉट हॅज हॅपन टू थिओडो दे आस. आणि मग ते प्रत्येकजण काय करतात त्याला थिओडोला विचारतात की काय झालं. थिओडो कांट फ्लाय से द बर्ड. मग बर्ड सांगते की थिओडो उडू शकत नाही. ही कांट वॉक. हाऊ विल ही मीट हिज कझिन ॲट द एंड ऑफ द फॉरेस्ट से द लायन. आणि लायन म्हणतो की तो चालू शकत नाही पण मग तो त्याच्या कझिन भावाला जो फॉरेस्टच्या एंडला आहे त्याला तो कसा भेटेल. वी आर गिविंग हिम ॲडवाईस दॅट्स व्हॉट फ्रेंड आर फॉर से द बर्ड. आणि मग बर्ड काय म्हणते की आहे ना आपण सगळे त्याला ॲडवाईस देऊ आणि मग आहे ना मित्र त्यासाठीच असतात असं ती म्हणते. मग नॉनसेन्स से ॲन ओपोस. आणि मग तिथं एक हँगिंग अपसाईड डाऊन फ्रॉम अ ट्री. मग आहे ना तिथं एक ओपोसम नावाचा एक ॲनिमल असतो. तो आहे ना कुठं झाडाला अपसाईड म्हणजे खाली असा हँगिंग झालेला असतो. तो म्हणतो काय तर नॉनसेन्स. नॉनसेन्स म्हणजे काय खाली दिलेलं आहे ॲडवाईस विच हॅज नो मिनिंग. म्हणजे सगळ्यांनी जी ॲडवाईस दिली त्याला काही अर्थ नाही अशाला काय म्हणायचं नॉनसेन्स. फ्रेंड्स आर हिअर टू हेल्प. ब्रिंग द कझिन टू थिओडो ही सेम. तो मग काय सांगतो की मित्र मदत करण्यासाठी इथे आहेत तर तुम्ही जा आणि त्याच्या भावालाच इथे घेऊन या म्हणजे कझिन्सलाच इथे घेऊन या. सो ऑल द फ्रेंड्स गो टू फाइंड थिओडोज कझिन ॲट द एंड ऑफ द फॉरेस्ट अँड दे कम बॅक विथ थिओडोज कझिन. आणि मग ते सगळे जातात आणि आहे ना त्याच्या भावाला शोधतात एंड ऑफ द फॉरेस्टमध्ये आणि मग त्याला त्याच्यासोबत घेऊन येतात. थँक यू फॉर हेल्पिंग मी से थिओडो टू हिज फ्रेंड्स. आणि मग ना त्याचे जो थिओडो असतो तो त्या सगळ्या फ्रेंड्सचं काय करतो थँक्स मानतो की त्यांनी सगळ्यांनी त्याची मदत केल्याबद्दल. आता आपण हा साईडला जो पिक्चर दिला ते वाचूया. डू यू नो. तुम्हाला माहीत आहे का. ओपोसम्स आर ॲनिमल विथ थिक फर. आणि ओपोसम जो हा ॲनिमल आहे त्याला कशी असते एक ना जाड थिक अशी फर असते त्याच्या अंगावरती. दे कॅरी देअर बेबीज इन अ पाऊच लाईक कांगारू. आणि तो कांगारू सारखंच त्याचे बेबी जे असतात तो त्याच्या पाऊचमध्ये ठेवतो कॅरी करतो. दे आर फाउंड मेनली इन अमेरिका अँड कॅनडा. आणि हे जास्त करून कुठे ॲनिमल पाहिले जातात तर अमेरिका आणि कॅनडामध्ये. दे आर ऑल्सो कॉल्ड पोसम. आणि त्यांना अजून एक वर्ड आहे बोलला जातो काय तर पोसम. दे मेक देअर होम इन ट्री होल्स ऑर डेन ऑफ अदर ॲनिमल. आणि ते कुठे राहतात तर ट्रीमध्ये होल करून राहतात किंवा दुसऱ्या ॲनिमलच्या गुहेत राहतात का. ओके स्टुडंट चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. दॅट्स व्हॉट फ्रेंड आर फॉर द ॲनिमल से. मग मित्र काय असतात तर मित्र हेच तर असतात असे सगळे ॲनिमल म्हणतात. देन दे ऑल सिंग. आणि म्हणून मग ते परत काय करायला लागतात सगळे गायला लागतात. टू गिव्ह ॲडवाईस इज व्हेरी नाईस बट फ्रेंड्स कॅन डू मच मोर. काय तर मित्रांनी नेहमी आहे ना
टू गिव्ह ॲडवाईस इज व्हेरी नाईस. तुम्ही दिलेली सगळ्यांनी काय ॲडवाईस म्हणजे सल्ला हा खूप चांगला होता. बट फ्रेंड कॅन डू मच मोर, म्हणजे मित्र बरंच काही करू शकतात. फ्रेंड शूड ऑलवेज हेल्प अ फ्रेंड, दॅट्स व्हॉट फ्रेंड्स आर फॉर. म्हणजे मित्र नेहमी मित्राला मदत केली पाहिजे आणि मित्र त्यासाठीच असतात. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.